Hi friends, this is my third video of elements of group first and group second. In previous video, we studied about uses of alkali metals, anomalous behavior of lithium, diagonal relationship between lithium and magnesium, and some important compounds of sodium. And today we will studied about biological importance of sodium and potassium. A 70 kilogram of man contain about 90 gram of sodium and 170 gram of potassium. Suppose a man who have a 70 kilogram of weight. जर समजा एक 70 किलोचा एक व्यक्ती असेल तर तो 90 ग्रॅम सोडियम कंटेन करत असतो आणि 170 ग्रॅम पोटॅशियम कंटेन करत असतो. त्याच पद्धतीने आपल्याला डेली रिक्वायरमेंट जी सोडियमची लागत असते ती 1.5 ग्रॅम ते 3.5 ग्रॅम दरम्यान आणि पोटॅशियमची जी डेली रिक्वायरमेंट असते ते 3 to 5 ग्रॅम. Sodium ions are useful for the movements of glucose into the cell. Potassium ions are essential for metabolism of glucose inside the cell. तर अशा पद्धतीने सोडियम आणि पोटॅशियम खूपच गरजेचे आहे आपल्या शरीरासाठी. Potassium ions are also useful in the synthesis of proteins and activation of certain enzymes. जर हे सोडियमची जर डिफिशियन्सी आपल्या शरीरात असेल तर काय होईल. ॲट्रॉपी ऑफ मसल्स, तर ॲट्रॉपी ऑफ मसलचा प्रॉब्लेम येऊ शकतो. रिटार्ड्स बोन ग्रोथ, बोनची जी ग्रोथ आहे ती स्टॉप होऊ शकते. रिड्यूस ब्लड प्रेशर, जे आपलं ब्लड प्रेशर असतं नॉर्मल त्याच्यापेक्षा कमी होईल, म्हणजे ब्लड प्रेशर रिड्यूस होईल. जर सपोज पोटॅशियमची डिफिशियन्सी असेल तर काय होईल. रिड्यूस हार्टबीट्स, जे आपल्या हार्टबीट्स असतील ते नॉर्मलपेक्षा कमी होऊन जातील, रिड्यूस होतील. पॅरालिसिस ऑफ मसल्सला सुद्धा पॅरालिसिसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा पद्धतीने सोडियम आणि पोटॅशियमची बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स असेल तर आपल्याला डेली रिक्वायरमेंट किती लागते. त्याच पद्धतीने जर हे सोडियम आणि पोटॅशियमची जर कमतरता असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे सर्व आपण बघितलं. अशा पद्धतीने आपण अल्कली मेटल्सबद्दल पूर्णपणे स्टडी केला. तर चला आता बघूया अल्कलाइन अर्थ मेटल्स मीन्स ग्रुप सेकंड, दॅट इज द इंट्रोडक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. As we know that the skeleton of periodic table, this is the group first and group second. In group first we already studied. Now let us discuss about group second. The group second of the periodic table consists of beryllium, magnesium, calcium, strontium, barium and radium. These are the formula of barium, magnesium, calcium, strontium, barium and radium. Now let us study. These are known as alkaline earth metal. In group second all are alkaline earth metal except beryllium. Beryllium सोडून सर्व जे असतील ते काय आहेत, alkaline earth metal आहेत. The first element beryllium differs from the rest of the members and shows diagonal relationship to the aluminum. तर पहिला जो एलिमेंट आहे या ग्रुप सेकंड मधला तो कोणता आहे, बेरिलियम आहे. तो बाकीचे जे उरलेले त्यांच्या ग्रुपमधले मेंबर्स आहेत त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे, म्हणून तो डायगोनल रिलेशनशिप दाखवतो. तर कोणाबरोबर दाखवतो तो डायगोनल रिलेशनशिप, ॲल्युमिनियम बरोबर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये डायगोनल रिलेशनशिपबद्दल स्टडी केला होता. मग जर सपोज पहिला लिथियम आणि मॅग्नेशियमची डायगोनल रिलेशनशिप आहे त्याच पद्धतीने
ग्रुप सेकंडमधला बेरियम आणि ॲल्युमिनियम यांची डायगोनल रिलेशनशिप आहे आणि बोरॉन आणि सिलिकॉनची डायगोनल रिलेशनशिप आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ग्रुप सेकंडमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनबद्दल आपण स्टडी करत आहोत. दीज एलिमेंट्स हॅव 2 इलेक्ट्रॉन्स in the s orbital of the valence shells. Their general electronic configuration may be represented as ns2. तर सर्वांची जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ग्रुप सेकंडमध्ये त्यांचा जर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन असतील ते ns2 असेल. ते ns2ने म्हणजे जे s ऑर्बिटल तो असेल तो कम्प्लिटली फिल असेल. तर बघूया त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसे आहेत. बेरिलियम त्याचा सिम्बॉल Be ॲटॉमिक नंबर 4 Ag2s2. मॅग्नेशियम सिम्बॉल Mg ॲटॉमिक नंबर 12 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Ne3s2. कॅल्शियम Ca20 Ar4s2. स्ट्रॉन्टियम Sr38 Kr5s2. बेरियम सिम्बॉल Be ॲटॉमिक नंबर 56 Xc6s2. रेडियम सिम्बॉल Ra ॲटॉमिक नंबर 88 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Rn7s. तर अशा पद्धतीने ही सर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होते ग्रुप सेकंडमध्ये. जनरल प्रॉपर्टीज ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. तर याच्या आता जनरल प्रॉपर्टीज बघूया. जनरल प्रॉपर्टीज ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल डेन्सिटीबद्दल आपण विचार करणार आहोत. तर ही तुमच्या स्क्रीनवर जी दाखवली जाते ती डेन्सिटी प्रत्येक एलिमेंटची डेन्सिटी ग्रुप सेकंडमधल्या दाखवली जाणार आहे. बेरियम 1.84, मॅग्नेशियम 1.74, Ca 1.55, स्ट्रॉन्टियम 2.63, बेरियम 3.59, रेडियम 5.5. तर अशा पद्धतीने ही डेन्सिटी ग्रॅम सेंटीमीटर मायनस क्यूबमध्ये दाखवलेली आहे. तर याची सिक्वेन्स कशी आहे बघा. रेडियमची जास्त डेन्सिटी आहे, बेरियमची रेडियमपेक्षा कमी आहे, स्ट्रॉन्टियमची बेरियमपेक्षा कमी आहे, बेरियमची अजून कमी आहे, मॅग्नेशियमची अजून कमी आहे आणि कॅल्शियमची सर्वात कमी आहे. अशा पद्धतीने ही ऑर्डर आपल्याला दाखवली जाते. परंतु अल्कलाइन अर्थ मेटल्स डू नॉट शो एनी रेग्युलर ट्रेंड्स. तर याच्यामध्ये कोणताही ट्रेंड दाखवले नाही. म्हणजे ज्या पद्धतीने ग्रुप फर्स्टमध्ये खालून वरती वरून खाली असे ट्रेंड्स दाखवले गेले होते तर ग्रुप सेकंडमध्ये ते कोणत्याही प्रकारे ट्रेंड दाखवलेले नाहीत. जनरल प्रॉपर्टीज ऑफ अल्कलाइन अर्थ मेटलमधला आता दुसरा पॉईंट डेन्सिटी बघितला. मेल्टिंग पॉईंट दुसरा मेल्टिंग पॉईंट बघूया. तर अशा पद्धतीने हे मेल्टिंग पॉईंट तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. ते सर्व मेल्टिंग पॉईंट जे आहेत ते केल्विनमध्ये दाखवलेले आहेत. तर इथेही कोणत्याही प्रकारे तिथं ऑर्डर नाही, मध्येच कोणाचा कमी जास्त अशा पद्धतीने ते सर्व मेल्टिंग पॉईंट दाखवलेले आहेत. बेरिलियमचा 1560, मॅग्नेशियमचा 924, कॅल्शियमचा 1124, स्ट्रॉन्टियमचा 1062, बेरियमचा 1002, रेडियमचा 973. तर इथेही कोणत्याही प्रकारचे ट्रेंड ऑर्डरचा ट्रेंड नाही. नो रेग्युलर ट्रेंड्स इन मेल्टिंग पॉईंट. आता तिसरा पॉईंट दॅट इज अ बॉइलिंग पॉईंट. आता डेन्सिटी बघितलं, मेल्टिंग पॉईंट बघितलं, बॉइलिंग पॉईंट बघूया. तुमच्या स्क्रीनवर सर्व बॉइलिंग पॉईंट दाखवलेले. तिथंसुद्धा कोणत्याही प्रकारे रेग्युलर ट्रेंड नाही. ते सर्व एलिमेंटचे ग्रुप सेकंडमध्ये जेवढे एलिमेंट आहेत बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, रेडियम या सर्वांचे बॉइलिंग पॉईंट तुमच्या स्क्रीनवर दाखवलेले आहेत. इथंसुद्धा कोणत्याही पद्धतीने रेग्युलर ट्रेंड नाही बॉइलिंग पॉईंटचा. आता त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक रेडाय आणि आयोनिक रेडाय दाखवलेला आहे. जो ॲटॉमिक रेडाय पिकोमीटरमध्ये आणि आयोनिक रेडायसुद्धा पिकोमीटरमध्ये कॅल्क्युलेट केला जातो, मेजर केला जातो. तर मग अशा पद्धतीने तुमच्या स्क्रीनवर बेरियमचा ॲटॉमिक रेडाय 111, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक रेडाय 160, कॅल्शियमचा 197, स्ट्रॉन्टियमचा 250, बेरियमचा 222. आयोनिक रेडायचा जर विचार केला बेरियमचा 31, मॅग्नेशियमचा 72, कॅल्शियमचा 100, स्ट्रॉन्टियमचा 118,
बेरियमचा 135 आणि रेडियमचा 148. तर अशा पद्धतीने हे ॲटॉमिक रेड आणि आयोनिक रेड आहेत. ॲटॉमिक रेड आहे, आयोनिक रेड आहे दाखवले गेलेले तुमच्या स्क्रीनवर. चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा स्क्रीनवर एक एक दाखवलं जातं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा ॲटॉमिक रेड आहे आणि आयोनिक रेड आहे. थँक्यू.